नमस्कार, मी कमांडर रणजित जाधव. महाराष्ट्राच्या जनतेला व प्रशासनाला माझा नमस्कार. मी इथून मागं महाराष्ट्र जनतेला व प्रशासनाला एक मेसेज केला होता की बापू बाबा माने हा फ्रॉडगिरीतला माणूस आहे आणि तो ज्या ठिकाणी तोंड उघडतो त्या ठिकाणी त्याचा तो तोंडातून गाठरीचा वास सोडतो. अशीच परिस्थिती आता त्यांनी एक दाखवलेली आहे. म्हणजे मी काय केलं होतं की त्यांनी जे चूक केलेले आहेत किंवा तो जो गुन्हा करतोय, जो फ्रॉडगिरी करतोय, त्याच्याबद्दल मी सर्व महाराष्ट्राला माहिती दिली होती. म्हणजे त्यांनी काय केलं की माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले, खंडणीचा दावा केला, अॅट्रॉसिटीचा दावा केला. त्याच्यानंतर त्यांनी जमिनीमध्ये फ्रॉडगिरी केली आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतःच्याच परिवारामध्ये लैंगिक अत्याचार केले व स्वतःच्याच परिवारातल्या सदस्यांचे घरात जो सुखी संसार आहे तो मोडला. बापू बाबा मानेनी केलेल्या लैंगिक अत्याचारावरून त्याच्या मुलांनी आणि त्याच्या बायकोनी त्याला चांगला एकदा चोपून काढलं होतं, पण तरी याला लाज नाही. तो अजून काही सुधारलेला नाही. बापू बाबा माने हा माणूस 10 वर्षापूर्वी डुकरं वळत होता आणि डुकरं वळत असताना अचानक हा 10 वर्षानंतर त्याच्याकडे करोडो रुपयाची संपत्ती कुठून आली. मग ह्यानी अशाच कित्येक लोकांना फसवलेलं आहे आणि फसवूनच त्यांनी ही संपत्ती गोळा केलेली आहे, पैसा गोळा केलेला आहे आणि म्हणूनच त्याच्यावर 30 ते 35 गुन्हे दाखल झालेले आहेत. तर त्याची सुद्धा जाच करायलाच पाहिजे आणि त्याची सुद्धा शासनाला विनंती आहे की त्याची सुद्धा जाच करून की ही संपत्ती आणि कुठून इकट्ठा केली. हा ना काम करतो ना मेहनत करतो, काही नाही करत. हा सगळ्यांना फक्त बुडवतोय, दमदाटी करतोय, खंडणी मागतोय. असं करून हा यांनी पैसा जमवलेला पैसा आहे, तर याची जाच 100% व्हायलाच पाहिजे. तर मी ह्या गोष्टींसाठी मी सरकारला निष्पक्ष जाच करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि ते लवकरच होणार आहे. तर आता ह्या गोष्टीवर त्यांनी स्पष्ट बोलायला पाहिजे किंवा सांगायला पाहिजे. तर ते दिले त्यांनी सोडून. त्यांनी एक म्हणजे छोट्याशा ग्रुपमध्ये असे एक ट्विट केले की मी जम्मू काश्मीरमधून सोन्याची विटा इकडून लपून आणतो आणि महाराष्ट्रामध्ये विकतो. म्हणजे तुम्ही बघा, म्हणजे स्वतःच्या चुका लपवण्यासाठी माणूस दुसऱ्यांना काय बोलन किंवा त्याच्यावर काय आरोप घालीन ह्याचा काही लिमिट नाही. म्हणजे त्याचा अर्थ असा की हा जिथं तोंड उघडन तिथं त्याचं गटरीचा वास सोडीन, अशी ह्याची गत झालेली आहे. म्हणजे ह्याला फक्त हे सांगायचं होतं की मी चुकीचा माणूस नाहीये, माझ्यावर जे आरोप केले जातात ते चुकीचे आहेत, हे त्यांनी स्पष्ट करून दाखवायला पाहिजे नव्हतं. पण तो उलट ते दिले सोडून त्यांनी आणि तो एक ट्विट करतोय, मेसेज करतोय ग्रुपमध्ये की हा सोन्याची विटा आणतो आणि इकडे विकतो आणि परत हा असं काम करतो, तसं काम करतो. तर त्यासाठी मी त्याला तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की बापू बाबा माने याच्या बापाची एक फॅक्टरी आहे जम्मू काश्मीरमध्ये सोन्याच्या विटांची आणि तिथून ना सोन्याची विटा मी घेतो आणि महाराष्ट्रामध्ये विकतो, असं याचं म्हणणं आहे. मग तुम्ही पण त्याच्याबरोबर संपर्क करा आणि त्याला म्हणा की बाबा आम्हाला पण तुझ्या बापाच्या फॅक्टरीमधली सोन्याची ईट पाहिजे, म्हणजे आम्ही पैसे कमवू आणि तुझ्यासारखा मोठा हो. बापू बाबा मानेनी हे सिद्ध करून दाखवायला पाहिजे होतं की मी कोणाला फसवलेलं नाही, मी कोणावर खंडणीचा खोटा दावा केलेला नाही, मी कोणावर अॅट्रॉसिटीचा खोटा दावा केलेला नाही, मी कोणाची जमिनीमध्ये घोटाळा केलेला नाही, मी कोणाला जमिनीमध्ये फसवलेलं नाही किंवा मी माझ्या भावांना माझ्या बहिणींना फसवलेलं नाही, त्यांच्या जमिनी लुबाडलेल्या नाही आणि मी कोणावर लैंगिक अत्याचार केलेला नाही आणि कोणाचा सुखी संसार मोडलेला नाही, हे त्यांनी सिद्ध करायला पाहिजे होतं. तर तो हे सिद्ध करायचं सोडून तो एका छोट्याशा ग्रुपमध्ये एक मेसेज करतोय की रणजित जाधव मिलिटरीमध्ये आहे, तो जम्मू काश्मीरमधून सोन्याची ईट आणतोय आणि महाराष्ट्रामध्ये विकतोय. म्हणजे तुम्ही विचार करा ह्याची लेवल कुठपर्यंत आहे. म्हणजे ह्याची लेवल ही आहे की हा माणूस जिथं तोंड उघडीन तिथं गाठरीचा वास सोडीन, अशी परिस्थिती ह्याची. म्हणजे ह्याला ज्या गोष्टी सिद्ध करायच्या ते दिले सोडून हा फालतूपणाच्याच गोष्टी म्हणजे आरोप करायला लागला काही पण. मग हा ह्या लेवलचा कुठल्या लेवलचा हे महाराष्ट्र जनतेला आणि श्रीगोंद्यातल्या सर्व जनतेला माहीत आहे आणि त्यांनी माझ्यावर फोनमध्ये सुद्धा भरपूर जणांनी बोललेलं आहे की हा इतका फ्रॉडगिरीतला माणूस आहे की ह्याच्यावर 35 गुन्हे दाखल आहेत, 35 गुन्हे दाखल आहेत आणि 35 गुन्हेगारीमधला माणूस हा कुठल्या थरावर जाऊ शकतो. मी ह्याला जे मदत करणारे कुणी वकील साहेब असतील किंवा कुठले प्रशासन कार्यातले अधिकारी असतील तर त्यांना एक रिक्वेस्ट आहे माझी, हात जोडून विनंती आहे की साहेब एक त्या पदावर बसण्यासाठी तुम्ही किती मेहनत केलेली आहे, तुम्ही त्या टायमिंगचे वेळ आठवा, तुम्ही किती अभ्यास केलेला आहे, तुम्ही किती काटेकोरपणाने प्रयत्न केलेला आहे, किती देवाला प्रार्थना केलेली आहे, पण ती प्रार्थना आणि तीच काटेकोरपणाची मेहनत तुम्ही अशा माणसाला मदत करण्यासाठी घालू नका. मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय, कारण मी
ज्यापासून या गोष्टीत मी घुसलो, जेव्हापासून मी ह्याची परिस्थिती बघितली, जेव्हापासून ह्याची वागणूक बघितली, तेव्हापासून मी स्पष्ट आणि एकदम विश्वासाने सांगू शकतो की ह्याच्यासारखा फ्रॉड माणूस तुम्हाला दुसरा कोणी भेटणार नाही. एवढा फसवेगिरी करणारा, लोकांना लुटणारा, लुटून पैसे कमावणारा आणि वाटेल ते ब्लेम लावणारा. आता तुम्ही विचार करा, तुम्ही स्वतः मनापासून विचार करा की ह्यांनी जे जे गुन्हे दाखल केले होते ते सत्य आहेत का, आणि ते म्हणजे तो एक सैनिकाबरोबर करू शकतो, तर ह्याचा अर्थ तो कोणाबरोबर पण काही पण करू शकतो. मग तुम्ही विचार करा, आता तो तिसरा उपाय त्यांनी शोधून काढलाय की सोन्याची ईट तिथून आणतो आणि इकडे विकतो. मग ह्याला आता हे प्रूव्ह करता येईल का? तुम्ही विचार करून सांगा. त्यामुळे मी सर्व जे प्रशासकीय जेवढे पण अधिकारी असतील किंवा वकील साहेब असतील, तर त्यांना माझी विनंती आहे की साहेब, फ्रॉडगिरी कोण करते काय नाही त्यासाठी त्याला पण त्याची जागा दाखवा, जेणेकरून पुढे भविष्यात लई जणांचा अपघात होण्यासाठी किंवा लई जणांचं वाटलं होण्यासाठी किंवा लई जणांना धोका होण्यासाठी ह्या माणसापासून लई जणांना धोका होऊ शकतो. त्यामुळे याला आळा घालण्याचा प्रयत्न करा, ही माझी तुम्हाला विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.